नमस्कार. आपण एक असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कॉफी विथ घेनन सर. तर याच्यामध्ये विद्यार्थिनींच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. खरं तर शालेय जीवनामध्ये शिकत असताना मुलांच्या समोर अनेक आव्हानं उभी असतात, अनेक अडचणी उभ्या असतात. तर त्या अडचणीवरती कशा प्रकारे मात करायची आणि त्या आलेल्या समस्येला कशा प्रकारे तोंड द्यायचं, तर हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर निश्चितपणे समजणार आहेत. तुमच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत, तुमच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत, तर त्या आपण या व्हिडिओच्या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत. सर, माझा मुद्दा असा आहे की आम्ही लहानपणापासून या शाळेत शिकतो. आपल्या स्कूलमध्ये सायन्स लॅब आणि कॉम्प्युटर लॅब उपलब्ध नाही, तर तुम्ही याविषयी काय करू शकता? निश्चितपणे तुझा प्रश्न अतिशय योग्य आहे की आपल्या शाळेमध्ये प्रयोगशाळा आणि कॉम्प्युटर लॅब उपलब्ध नाही. तर मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून शब्द देतो की पुढच्या काही कालावधीमध्ये, 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आठवड्यातला 1 दिवस प्रयोगशाळेसाठी, आठवड्यातला 1 दिवस हा कॉम्प्युटर लॅबसाठी दिला जाईल. हा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रामाणिकपणे शब्द देतो. लहानपणापासून या शाळेत शिकतोय, पण आमची एकच पिकनिक की तुमची सहल गेलेली नाही, एकदाच गेली. तर आपण संगनमताने सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन, विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन आपण याच्यावरती चांगल्या प्रकारचा मार्ग काढू आणि भविष्य काळामध्ये आपल्या पहिली सत्र आपली ज्यावेळी संपेल, दिवाळीच्या सुट्टी आपल्याला लागतील, त्यानंतर जे काही डिसेंबर, जानेवारी हा जो महिना येईल, त्या महिन्यामध्ये आपण याच्यावरती प्रामाणिकपणे विचार करू. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं सहकार्य होणं अपेक्षित आहे. आपण 100% याच्यावरती विचार करू आणि तुमच्या मनामध्ये जी शंका आहे की सहल गेली नाही, ती गेली पाहिजे, तर मी तुम्हाला शब्द देतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून की तुमची पिकनिक डिसेंबर एंडिंग, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण नेण्याचा प्रयत्न करू. सर, माझा असा प्रश्न आहे की आपल्या शाळेत खेळांबाबतीत पण खूप अडचणी बाहेर आपल्याला बाहेर खेळण्यासाठी खेळाबद्दल तुमच्या मनामध्ये जी शंका आजपर्यंत होती, तर आपल्या शाळेला गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा शिक्षक नव्हते, परंतु माझ्या रूपाने तुम्हाला क्रीडा शिक्षक मिळालेले आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मी जॉईन झाल्यानंतर 15 दिवसामध्ये दिलेला आहे की आपल्या शाळेला प्रत्येक खेळाचं साहित्य आपण उपलब्ध केलेलं आहे. तर मला असं वाटतं दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपला क्रीडा महोत्सव आयोजित केला जाईल आणि क्रीडा महोत्सव आयोजित झाल्यानंतर त्याच्यातून आपण चांगले स्पर्धक काढू. क्रिकेट असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, 100 मीटर धावणे असेल, 200 मीटर धावणे असेल, त्यानंतर गोळाफेक असेल, जे काही मैदानी खेळ आहेत, कॅरम असेल, त्याच्यामध्ये बुद्धिबळ असेल, त्या खेळाच्या माध्यमातून आपण 100% प्रयत्न करून आपल्या शाळेमध्ये जे चांगले स्पर्धक खेळतील त्या स्पर्धकांना आपण आंतरशालेय स्पर्धेसाठी त्या स्पर्धक पात्र होतील. आणि निश्चितपणे तुमच्या मनामध्ये जी शंका आहे की बाहेर नेलं जात नाही, तर हा शब्द जबाबदारीने देतोय क्रीडा शिक्षक या नात्यानं की तुम्हाला 100% नोव्हेंबर महिना झाल्यानंतर आंतरशालेय स्पर्धेसाठी बाहेरच्या शाळेमध्ये खेळायला नेलं जाईल. शाळेचा टाइम हा थोडा उशिरा ठेवला पाहिजे, कारण आमची म्हणजे अपूर्ण झोप होती आणि त्याच्यानंतर आमचं शाळेत लक्ष सुद्धा लागत. आपण अपुरी झोप या मुद्द्याकडे मी फार बारकाईने लक्ष दिलेलं आहे की मुलांना शाळेमध्ये आल्यानंतर होणारे त्रास, त्यामध्ये चक्कर येणे, मळमळ होणे, वर्गात तासिका चालू असताना झोप येणे, हे जे काही प्रकार आहेत, तर याच्याकडे मी असं म्हणेल पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. याचं कारण असं की रात्रभर उशिरा तुमचं जागरण होणं, 11 वाजेपर्यंत मोबाईल बघणं, पालक तुमच्याकडे लक्ष देत नाही, या मुद्द्यावरती मी ठाम आहे. तर मला असं वाटतं की आपण आपल्या दैनंदिन कामकाजाचं नियोजन केलं पाहिजे. ते नियोजन करत असताना किती वेळ झोप असावी, किती वेळ अभ्यास केला पाहिजे आणि किती वेळ खेळलं पाहिजे, याच्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. जर अशा गोष्टी केल्या तर मला असं वाटतं की हे त्रास तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही. मग यासाठी पालकांनी आणि मुलांनी संगनमताने या गोष्टी घरी गेल्यानंतर केल्या पाहिजे. अपुऱ्या झोपेचे परिणाम फार वाईट आहेत, तर आपण त्या गोष्टी थोड्याशा टाळल्या पाहिजेत. आणि मोबाईलचं जे काही प्रमाण आहे समाजामध्ये, आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीला मोबाईल यूज केला जातो. तर मला असं वाटतं की हा मोबाईल पासून आपण थोडंसं लांब राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण रात्रीचा मोबाईल बघतो त्यावेळेस आपल्या डोळ्याला होणारा त्रास, याचा परिणाम आपल्या झोपेवरती होतो आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला लवकर जाग येत नाही आणि लवकर जाग न आल्यामुळं शाळेमध्ये आल्यानंतर वर्गामध्ये तासिकेला आपल्याला झोप येते, हे निश्चित आहे. सर, माझं म्हणणं असं आहे की समाजामध्ये मुलींना असं खूप वेगळ्या पद्धतीने पाहिजे जातं, तू हे करू नको, तू ते करू नको,
बाहेर जास्त फिरू नको, मैत्रिणींसोबत जास्त असं फिरू वगैरे नको, गप्पा मारू नको, असं आम्हाला बऱ्याच प्रकारे टॉर्चर केलं जातं. तरी आम्हाला याबद्दल तुमचं म्हणणं नक्की काय? फार जबाबदारीनं प्रश्न विचारला आणि ज्या वेळेस असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात त्यावेळेस मला निश्चितपणे एवढंच सांगायचंय, त्या पालकांना मला हेच सांगायचंय की ती मुलगी आहे म्हणून त्याला वेगळं स्थान आणि तो मुलगा आहे म्हणून त्याला वेगळं स्थान. तुमची मुलगी घरामध्ये काम करते, मुलगाही घरामध्ये काम करतो. तुमची मुलगी 10वीच्या परीक्षेमध्ये 90% पाडते, तुमचा मुलगाही 90% पाडतो. मग तुम्ही हा दुजा भाव का करता? तर मला त्या पालकांना, त्या समाजाला मला एवढंच सांगायचं की ह्या गोष्टी करत असताना आपण एक मुलगी आहे म्हणून तिला आपण पाठिंबा दिला पाहिजे. उलट मी असं म्हणेल की एखाद्या मुलीला जर कुस्तीमध्ये तिला चांगल्या प्रकारे कुस्ती करता असेल, तिला तुम्ही कुस्तीमध्ये प्रोत्साहन करा. तिला चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळता असेल, तुम्ही क्रिकेटमध्ये तिला प्रोत्साहन करा. त्या मुलीला चांगल्या प्रकारे खो खो कबड्डी खेळता येत असेल तर तिला तुम्ही प्रोत्साहन करा. मुलगी आहे म्हणून तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू नका. शेवटी मुलगी घरातली लक्ष्मी असती आणि तिला जर आपण योग्य स्थान दिलं, योग्य पद्धतीने वागणूक दिली तर ती तुमच्या घराला घर पण आणू शकते. लग्न झाल्यानंतर ती ज्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस तिला एक जबाबदारी म्हणून पाहिलं जातं त्या मुलीकडं. तर मग तुम्ही तिच्याकडनं सगळ्या गोष्टी करून घेता, तर मग तुम्ही समाजामध्ये वागत असताना त्या मुलीला वेगळी वागणूक का देता? तर हे समाजामध्ये किंवा त्या पालकांनी, त्या शिक्षकांनी ह्या गोष्टीला बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. त्या गोष्टी समाजामध्ये घडता कामा नये आणि इथून पुढच्या काळखंडामध्ये माझ्यासारख्या अनेक शिक्षकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ती मुलगी आहे, ती आपली मुलगी आहे म्हणून जर आपण तिला सपोर्ट केला, तिला पाठिंबा दिला तर निश्चितपणे ती समाजामध्ये चांगल्या प्रकारचं स्थान निर्माण करू शकते. आज साक्षी मलिक सारखी मुलगी देशाचं प्रतिनिधित्व करते. सिंधुताई सपकाळ अनाथांची माय झाली, त्यानंतर देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई झाल्या. तर मग ह्या ज्या लेडीज आहेत, ह्या ज्या काही व्यक्ती आहेत, या महिला आहेत, यांनी चांगल्या प्रकारचं नाव रोशन केलं तर आजच्या मुली देखील चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या खेळामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. आज राज्याचा निकाल ज्यावेळेस MPSC UPSC चा निकाल लागतो त्यावेळेस मला असं वाटतं की राज्यामध्ये सर्वाधिक यश मिळवणाऱ्या ह्या मुलीच आहेत. तर मग तुम्ही मुलींना त्या प्रकारची सन्मानाची वागणूक द्या. मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ती मुलगी आहे म्हणून तिला बाहेर नाही जाऊन द्यायचं, हा जर दृष्टिकोन तुमचा असेल तर हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणून प्रत्येक पालकाने, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण समाज जीवनामध्ये काम करताना आपल्यामध्ये धमक आहेत, आपण ते करू शकतो. हा विश्वास तुम्ही त्या आपापल्या पालकांना द्या, आपापल्या शिक्षकांना द्या. त्याच वेळेस ही गोष्ट कुठेतरी थांबेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. थँक्यू सर, खूप छान. ये मोबाईल आता, हा एक घ्या, चला उचला पटापट एक एक. मला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही आपल्या शाळेत जॉईन झाल्यापासून शाळा जेव्हा आम्ही होतो तेव्हा तुम्ही या शाळेत होते, तेव्हा आपल्या शाळेची सुधारणा काही एवढी चांगली नव्हती. जेव्हापासून तुम्ही आले तेव्हापासून शाळेची चांगली सुधारणा झाली आहे. खूप छान तुम्ही सगळ्यांना सहकार्य वगैरे करता. तर आदर्श विद्यार्थी कसा असावा? जो दररोज शाळेमध्ये येणारा असावा, ज्याचा गणवेश दररोज स्वच्छ असावा, ज्याचा होमवर्क, ज्याचा गृहपाठ, घरचा अभ्यास पूर्ण असावा आणि विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकांशी विनम्रतेने वागणारा तो विद्यार्थी असावा. तो खेळामध्ये अग्रेसर असणारा असावा, तो अभ्यासामध्ये अग्रेसर असणारा असावा. किंवा शिक्षणाबरोबर जर त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या अंगामध्ये जे काही वेगळा गुण आहेत, मग एखाद्याला चांगल्या प्रकारे पखवाज वाजवत येत असेल, एखाद्याला चांगल्या प्रकारे पिटी हार्मोनियम वाजवत येत असेल, तर असा तो विद्यार्थी असावा. त्याला माझ्या दृष्टीनं आदर्श विद्यार्थी म्हणावा. आणि ते गुण त्या विद्यार्थ्यामध्ये असले तर तो 100% त्याच्या आयुष्यामध्ये देखील यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.